मे 2026 स्मॅशिंग मशीन हा सिनेमा पाहिला. सिनेमा काय म्हणजे ऑटोबायोग्राफी नाही म्हणता येणार, एक रिअल स्टोरी आहे बॉक्सरची, रेस्लरची, नॉट बॉक्सर, रेस्लरची. मार्क केर नावाचा हे. तर कसा तो 1997 ते 2000च्या काळात एकदम टॉपला असतो आणि नंतर मग कसं त्याचं डिक्लाईन होत जातं आणि मग शेवटी तो निवृत्त होतो आणि मग आपली फॅमिली लाईफ जगतो, अशी पूर्ण स्टोरी आहे. तर तेच आधी दाखवलंय की खूप त्याचं ट्रेनिंग हे ते रिगरस आणि मग वर्ल्ड कप वगैरे सगळं जिंकतो. त्याचा जो ट्रेनर असतो तो पण त्याच्या अपोजिशनमध्ये पुष्कदा खेळत असतो, पण मग हळूहळू त्याला ड्रग्सचं व्यसन लागतं, ॲडिक्शन. आणि मग त्याच्याशिवाय तो असं हे नाही, खूप अनइझी होतो. त्याच्यात त्याची एक गर्लफ्रेंड असते, तर ती पण म्हणजे त्याला पुष्कदा म्हणजे हे म्हणत असते, पण त्याला ते काही काही गोष्टी त्याला पटत नाहीत. पण तो म्हणजे घेत राहतो. पण मग नंतर जेव्हा तो हारायला लागतो किंवा त्याला त्रास व्हायला लागतो, तेव्हा मग तो ठरवतो, म्हणजे तो डॉक्टरकडे जातो आणि जेव्हा डॉक्टर सांगतात की नाही हे तुझ्या याच्याकरता ठीक नाहीये, तेव्हा मग तो म्हणजे ठरवतो. आणि त्याची गर्लफ्रेंड पण म्हणत असते की आपण लग्न करू, मला मूल हवंय वगैरे वगैरे. तर तो चिडचिड करत असतो, म्हणजे दोघांचं सारखं भांडण वाद होत असतं. पण मग शेवटी तो जेव्हा मग परत कमबॅक करतो आणि पण तरी हरतो आणि मग आपल्या म्हणजे मित्र त्याचा फायनलमध्ये पोचतो आणि तो ज्याच्याबरोबर खेळणार असतो तिथे जर जिंकला तर त्याच्या मित्राबरोबर त्याची फायनल होणार असते, पण त्याच्यातच तो हारतो आणि त्याच्यामुळे मग त्याला म्हणजे तो शेवटी मग रिटायर व्हायचं ठरवतो आणि मग आपल्या मित्राबरोबर सेलिब्रेट करतो, आनंद होतो त्याला. पण तो मग ठरवतो की नाही आता आपण खेळता कामा नये आणि मग तो आपल्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न करतो, मग त्याला एक मुलगाही होतो. अशी एक त्याचं स्टोरी आहे. तर म्हणजे ठीक आहे, ओके. काही अगदी खास आवर्जून पाहावं असं नाहीये, पण ठीक आहे. म्हणजे एखादा चांगला हे असं ड्रग्सच्या अधीन जाऊन किंवा नंतर मग हे करतो, तर म्हणजे काय त्याच्या लाईफमध्ये चेंजेस होतात तेवढंच आहे, बाकी काही खास नाही.